आपल्या गावामध्ये सर्वप्रथम आज उपस्थित झालेला आहे. आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. एक गावकऱ्याच्या वतीने छोटासा सत्कार आलेल्या पाहुण्यांचा आपण करणार आहोत. सर्वप्रथम मेहतर मॅडमला विनंती आहे की त्यांनी मॅडमचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. यानंतर माननीय पद्माकर गायकवाड साहेब यांचं स्वागत आहे. त्यानंतर लक्ष्मणदादांना विनंती, लक्ष्मणदादा तसेच मनोज सरपंच या दोघांना विनंती केली तहसीलदार साहेबांचा सत्कार करायचे. माजी सरपंच आहेत माननीय आमच्या मंडळाचे मंडळाधिकारी साहेब श्री बोगाडे साहेब यांचा सत्कार करण्यासाठी माननीय मी आम्हाला विनंती करतो पोलीस साहेबांना की त्यांनी अधिकारी बीबी काळे सर यांचं स्वागत. आपल्याला माननीय जिल्हाधिकारी मॅडम यांना विनंती करतो त्यांनी आपल्याला मार्गदर्शन. सर्वांना नमस्कार. आज मला खूप हर्ष होत आहे इथे येऊन करडा गावाला, कारण एक तर आपला कार्यक्रम तर आहे, पण आपली जी मुलाखत होत आहे खूप पवित्र स्थळावरती, म्हणजे महादेवांचे मंदिरमध्ये. आज सोमवार पण आहे, आज माझा उपवास आहे, तर मला असं वाटतं की एक खूप चांगली सुरुवात आज इथे होत आहे. कार्यक्रमबद्दल मी काही सांगू इच्छिते. 7 मार्चला आपला शिबिर आहे आष्टीला. आष्टी मंडळ आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल की आष्टी मंडळ आहे. ते कार्यक्रमाचे स्वरूप सांगते. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान याच्यामध्ये एक दिवस एक मंडळ असा नियोजन करण्यात आलेला आहे. म्हणजे काय की मंठा तालुक्यामध्ये समजा 6 मंडळ आहे, तर 6 वेगवेगळ्या दिवशी प्रत्येक मंडळाला शिबिर होणार आहे. याच्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंटची स्टॉल्स येणार आहे. तर जर तुम्ही काही बाबीसाठी ऑफिसला जात असाल तर तसं न जाता तुम्ही शिबिराच्या दिवशी त्या दिवशी एकाच ठिकाणी एकाच हाताखाली बरीच सुविधा त्या दिवशी आपल्याला भेटणार आहे. त्याच्या स्वरूप यासारखा आहे. तर मी आवाहन करते ते ग्रामपंचायत सदस्य असू शकतात. कोण कोण आहे ग्रामपंचायत सदस्य? कोण आहे? एकदा हात वर करा. बरं, विशाल माऊली. सरपंच साहेब इथे आहे, ग्रामपंचायत सदस्य आहे. तर मी सगळ्यांना आवाहन करते की आपण जास्तीत जास्त लोकांना या शिबिराबद्दल माहिती द्या. जास्तीत जास्त लोकांच्या जर सहकार्य मिळाला तर आष्टीच्या जे शिबिर आहे ते आपण सर्वात टॉप सर्वात बेस्ट करू शकतो. आपल्याला जिल्ह्यात 8 शिबिर एकूण घ्यायचे आहे. प्रत्येक तालुक्याने आहे 7 तारखेला. तर मला असं वाटतं की सगळ्यांच्या सहकार्याने आपण हे जे शिबिर आहे हे सर्वात चांगला मोठा करू शकतो. आणि आपला उद्दिष्ट एकच आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना शासकीय सोयी सुविधा देणे. त्याच्यासाठी एक गोष्टी होत आहे. आता मी उदाहरण सांगते आपल्याला. आपली जे काही स्कीम्स आहे, पानंद रस्ते असो, दाखले असो, हे सगळी गोष्टी तर भेटणारच. त्याच्या सोबतच तिथे आपण मेडिकल कॅम्प्स पण ठेवलेले आहेत. मेडिकल कॅम्प्स मध्ये बेसिक आपली तपासणी जी असते ते पण तिथे होणार आहे. मग त्याच्यानंतर समजा रोजगारसाठी आपण प्रयत्नशील आहोत. इंडस्ट्रीज जे आहेत त्यांना बोलवत आहोत. पीएम सूर्यगड सारखी योजना जी प्रत्येक व्यक्ती आपले स्वतःचे घरावरती लावू शकतात, अशी काही गोष्टीची माहिती, ज्ञान आणि फॉर्म्स सगळे भरून त्याच दिवशी आम्ही प्रयत्न करत आहोत जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाभ पोहोचवण्याचा. आणि दिव्यांगांसाठी खासकर आपण प्रयत्न करत आहोत. हे या कॅम्पमध्ये होत नाही, तर या नंतरचे जे कॅम्प आहे त्याच्यामध्ये होणार आहे. तुम्ही तिथे पण जाऊ शकता. दिव्यांगांसाठी जे काही दिव्यांग लोक आहेत त्यांच्यासाठी फ्री व्हीलचेअर, हात पाय ज्यांचे हात पाय त्यांच्यासाठी सगळे हात पाय आर्टिफिशियल, हे सगळी गोष्टी त्यांना भेटणार आहे. एप्रिल पासून जे कॅम्प आहे तिथे हे सुरू होणार आहे. तर तिथे तुम्ही इतर मंडळामध्ये जाऊन पण हे सुविधा घेऊ शकतात. पण आता आपल्या मंडळामध्ये आहे कॅम्प शिबिर, म्हणून मला असं वाटतं सगळ्यांचे सहकार्य खूप गरजेचे आहे. त्याच्याबद्दल मी सगळ्यांना विनंती पण करते, आवाहन करते की आपण आपला मंडळ आज ईश्वर पण आपल्या सोबत
मी थांबते आणि सगळ्यांना यंत्रणा आपली शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभियानाची सर्वस्व थोडक्यात माहिती आपल्याला माननीय एजीएम साहेब आपल्याला आपल्याला बरोबर भेटू. माननीय एजीएम साहेब. सर्वप्रथम गावकऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो. स्वागत केले. आमची जी आजची भेट आहे आपल्या गावाला त्याचं जे समीकरण हा आहे की महाराष्ट्र शासनाची जी छत्रपती शिवाजी महाराजांचं समाधान शिबिर नावाची योजना आहे त्या योजनेची अंमलबजावणी करणे आणि त्यासंदर्भात जनजागृती करणे हा या आजच्या भेटीचा उद्देश आहे. या समाधान शिबिराच्या अनुषंगाने महसूल संदर्भातले जे महत्वाचे तुमचे शेतकऱ्यांचे जीवाचे प्रश्न आहेत तर ते आम्हाला तुमच्या दारी येऊन सोडवायचे आहेत. म्हणून हे शिबिरांचं आयोजन तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये संपूर्ण राज्यभरात करण्यात येत आहे. आपल्या परतूर मंडळात उपविभागामध्ये एकूण 12 मंडळ आहे. 12 मंडळांमध्ये 6 तारखांना असे एका मंडळामध्ये एक शिबिर अशा पद्धतीचे शिबिर इथं आयोजित करण्यात येणार आहेत. तर आपल्या मंडळामध्ये आखरीला 7 मार्च येणाऱ्या त्या दिवशी शिबिर आयोजित होणार आहे. तर या शिबिरामध्ये तुमच्या ज्या जिव्हाळ्याच्या महत्त्वाच्या गोष्टी असतात जसे विद्यार्थी असतात तर विद्यार्थ्यांचे विविध दाखले असतात, जात प्रमाणपत्र असतात तर ते आम्ही काढून देणार आहोत. त्यानंतर सामाजिक अर्थसहाय्याच्या ज्या योजना असतील तुमच्या गावामध्ये जर कोणी आर्थिक योजनेच्या लाभांपासून कोणी वंचित असेल, इंदिरा गांधी असेल, श्रावणबाळ असेल, ह्या ज्या योजना आहेत ज्याला आपण पगार म्हणतात त्या कोणाचे फॉर्म भरायचे बाकी असतील तर ते फॉर्म भरून आपल्याला घ्यायचे आहेत. त्याही योजना द्यायच्या आहेत. कोणाचे जिवंत साधनारा मोहिमेअंतर्गत कोणाच्या वारसोनी बाकी असतील तर त्या आपण लावून देणार आहोत. त्यानंतर कोणाच्या वर्ग 2च्या जमिनीत असतील तर वर्ग 1 मध्ये करण्याची जी प्रक्रिया आहे तीही आपण करून देणार आहोत. अशा ज्या काही महत्वाच्या बेसिक गोष्टी आहेत त्या सर्व तुमच्यापर्यंत पोहोचवणं एकाच छताखाली हा या शिबिराचा महत्वाचा उद्देश आहे. त्याचसोबत इतर विभागाच्या काही योजना असतील जसं कृषी विभाग असेल, ग्राम विकास असेल, याही लोकांच्या योजना तुमच्यापर्यंत एका छताखाली पोहोचवणं हा सर्व या प्रक्रियेचा भाग आहे. त्या अनुषंगाने आम्ही तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदय यांच्यासोबत दौरे करत आहोत आणि या योजनांची जनजागृती करत आहोत. तर मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की आमचे मंडळाधिकारी असतील, तलाठी असतील यांच्या संपर्कात राहा. त्या तुमच्या छोट्या कामासाठी तुम्हाला चक्रा मारावं लागतात, तहसीलमध्ये असतील, आपल्या ऑफिसमध्ये असतील, त्या मारायला लागू नये त्यासाठीच आम्ही तुमच्या दारी आलेलो आहोत. तर आमच्या मंडळाधिकाऱ्यांच्या संपर्कात राहा, तहसीलदार आहे मी आहे आणि याचा सर्वांना लाभ घेण्यासाठी आवाहन करण्यासाठी मॅडम आपल्याकडे आलेले आहे. सर्वप्रथम आपल्या गावामध्ये मी मॅडमला विनंती करतो की मॅडम आपल्याला 2 शब्द या शिबिराबद्दल मार्गदर्शन करते. धन्यवाद. धन्यवाद साहेब. निश्चितच आपण सांगितल्या पद्धतीने बऱ्याच शेतकऱ्यांच्या अडचणी असतात, विद्यार्थ्यांच्या खूप अडचणी असतात आणि तहसील कार्यालयाच्या तसेच उपविभागीय कार्यालयाच्या भरपूर चक्रा मारणं शेतकऱ्यांना यांना दररोज जमत नाही. पण या अभियानामुळे 100% प्रत्येक नागरिकांना या अभियानाचा फायदा होईल आणि निश्चितपणे आपण या अभियानामध्ये आमचं गाव 100% सहभागी राहणारच आहे. आणि या अभियानाचंही थोडं दिव्यांगांचा विषय असेल, सौर ऊर्जेचा विषय असेल, त्यानंतर प्रत्येक भरपूर नागरिकांना आरोग्याच्या समस्या असतील तर निश्चितच या सर्व बाबतीमध्ये आम्ही आष्टी इथे होणाऱ्या वापस 7 तारखेला शिबिराचा कार्यक्रम आहे सर्व गावकऱ्यांच्या वतीने आम्ही 100% सहभागी राहणार आहोत. आम्हाला यापूर्वी मंडळाधिकारी साहेब असतील तसेच तलाठी साहेब असतील या तहसीलदार साहेबांमार्फत व एजीएम साहेबांच्या मार्फत आम्हाला पूर्व कल्पना मिळाली होती. पण आज आपण इथे येऊन आम्हाला जो सर्वांना जे मार्गदर्शन सांगितलं त्या शिबिराचा उद्देश सांगितला त्या सर्वांना आम्ही या शिबिरामध्ये 100% सहभागी घेणार आहोत. त्याबद्दल आपण या आमच्या गावामध्ये उपस्थित झाला तसेच सर्व पाहुणे मंडळी तसेच सर्व आलेले साहेब या सर्वांचे आमच्या गावकऱ्याच्या वतीने